रमेश पांडुरंग तिडके, राहणार पिंपरोडा. ग्रामपंचायतच्या अडीच वर्षे उपसरपंच पदावरून आम्हाला घरी येऊन बोलविलं. इथे बैठक आहे म्हणून शेतामध्ये सरपंचाच्या चुलत भावाच्या इथे महादेव मुकिंदा तिडके यांच्या घरी आपली बैठक आहे. 2.5 वर्षे बोलणं झालेलं ह्या मुद्द्यावरून मी बैठकीला होतो, म्हणजे पहिल्या ठरविताना त्या बैठकीवर ये म्हणून बोलून घेतलं. आणि बैठकीला बोलून घेऊन जाऊन तिथं बसल्यावर मोटरसायकलवर माझी मी त्यांचे ते 2 जण सत्येश मनोहर तिडके आणि विश्वनाथ व्यंकटी तिडके हे 2 जण मोटरसायकलवर त्यांच्या घरापर्यंत गेले. मी माझ्या गाडीवर मी त्यांच्या घरापाशी गेलो आणि घरापाशी गेल्यावर त्यांनी बसलो निवांत 2 मिनिट. तुला देतोस का नाही द्यायला लावतोस नाही सचिन जाधवला राजीनामा, तो आपले ते धमकाबाई यामाजी जाधव यांना राजीनामा द्या, तूच कारणीभूत आहेस म्हणून बेदम मारहाण केली. आपण कोण सदस्य आहात का, कशामुळे आपल्या आमचे वडील ग्रामपंचायत मेंबर आहेत. बर. आणि ते वडील समजा मीच बघतोय सगळं, समजा काय कमी जास्त. किती लोक आहेत आपल्याला? 8 लोक आहे कोण केलाय, दाखल केलाय. 3 दिवस झाले दाखल केलाय, अजून पंचनामा वगैरे काही झालेला नाही. मला SP ऑफिसला पण गेलतो काल, तरी पण अजून पंचनामा झालेला नाही आणि काही दखल घेण्यात. आणि पुढची पार्टी जाऊ बसायली ती आमचाच गुन्हा घ्या, त्यांना काही नसून म्हणजे दादागिरीची भाषा चालू आहे सध्या. आता काल म्हणले की जर तुम्ही हे जर नाही केलं आमच्या घरी जाऊन, आम्ही अंबाजोगाईला सरकारी दवाखान्यात गेल्यावर पाठीमागं की सांगितलं की जर हे गुन्हा तुमच्या ह्यांना माघारी घ्यायला हवा नसता. उमेश पांडुरंग तिडके आमचे बंधुराज आहेत, यांच्या बायकोला साडी वडली, हे केलं दादागिरी. मग तुमच्या बायकोला असं करतो तसं करतो, त्यांना सांगा नसता जीव मारण्याची धमकी दिली, त्यांना काहीच करू नका म्हणजे सांगा त्यांना असं म्हणून घरी जाऊन दादागिरी केली. पोलीस अधीक्षकाकडे काय मागणी आहे SP कडे? SP साहेबाकडे गेलो की चुकीच्या कारणावरून मारहाण झाली आणि तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल कराय पोलीस स्टेशनला. राजकीय मुद्द्यावरून मोठे पुढारी सरपंच हे म्हणा त्यांनी जाऊन दादागिरी करून आमच्यावर गुन्हा दाखल करा. काही आमच्याकडून काही त्यांना धक्का सुद्धा नसून हे चुकीचे असे निर्णय नाही व्हायला पाहिजे. या मुद्द्यावर आम्ही विनंती साहेबाकडे केली. साहेबांनी बोललोत आणि ते म्हणले इथून होणार नाही, मी बोलतो वाघमोडे साहेबाला, मी बोलतो. मला सर तिथं जाऊन बसलेले होते समजा, त्या मुद्द्यावर आम्ही बोललो किंवा साहेब व्हायच नाही पाहिजे. आता ते आम्हाला आज रात्री 11:30च्या समोरेस आमच्या घराच्या मागून 4-5 जण आम्ही झोपायला शेतामध्येच आहेत आणि ते 4-5 जण आले आणि 4-5 जण येऊन म्हणजे ते ओळखले नाहीत, उगा म्हणायचं हे नाही की 4-5 जण आले. मोटरसायकली गावाकडून आल्या, एक माळाहून आली म्हणजे माळवाडी म्हणून करून, आणि त्यांनी येऊन आमच्या शेताच्या वरून खांडीमधून थांबले. 2 मोटरसायकली परत गेल्या त्या टायमाला आणि 1 मोटरसायकल खाली गेली भोगलवाडी साईडला तिकडं. आणि तिथनं पुढं महागारी येऊन आमच्या घराच्या वरून आमचे बंधुराज एक शेतात एक आंबे लावलेले तिथे झोपायला गेले होते. आणि त्यांना वाटलं हे बंधुराज समजा माझ्या संग आता 2 दिवस कशामुळे असं तसं काल SP ऑफिसला होते म्हणून त्यांना सांगितलं मारण्याच्या हॅपील्यानं तिथं आले होते. पण बंधुराज आम्ही खाली दुसरी जागी आम्ही झोपायला म्हणजे पाहुणे रावळे चुलत भाऊन ते आमचे भेटायला आलेले होते. त्या भेटण्या कारणात आम्ही झोपलोच नव्हतो. त्या कारणाकारणी आम्हाला ते आलेल्या गाड्या पिढ्या माहिती म्हणजे उजेड दिसला तिथं वरीत बसल्या जागेवर. आणि त्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली की गावाकडून गाड्या कशामुळे यायला आता तुमच्या तिकडे गेल्या डोंगरात दिसतात वर टेमकाडव. याबाबत संबंधित काय कारवाई करायला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? याबाबत आमचं म्हणणं आहे की कारणीभूत हे ज्यांनी आम्हाला मारलंय हे 100% पण आम्ही असं काही विरोध म्हणून ना की नाही की ह्यांनी 100% हेच कारणीभूत आहेत. आणि काल हे आमच्या ते संभाजी शिरार तिडके यांच्यापाशी म्हणले जर रमेशला रमेशचा लय काय वारी दारूमध्ये हिंडायला लागल्यावर होतोस, आता त्याला जाऊन सांग की जीव त्याला 5 लाख रुपये त्याच्याकडून मारून काट्यात किती काट्या घेऊन याच्यात हे बघून द्या सकाळी काय होतं. सत्येश मनोहर तिडके आणि ज्ञानेश्वर माऊली तिडके, ज्ञानेश्वर मनोहर तिडके. पैशाचे काही व्यवहार आहेत त्याच्यात? त्याचे पैशाचे व्यवहार होते, त्यांचे पैसे देऊन टाकले. ते म्हणतात नाही आता हे उपसरपंच पद तुम्ही नाही देत म्हणतात म्हणून
हे उलट करून दादागिरी करण्याच्या ह्याच्यात आहेत. आणि परमेश्वर शिवाजी तिडके ह्यांनी आणि महादेव मुकिंद तिडके ह्यांनी दादागिरी केली कुठं माळवाडीच्या अलीकडून गावाकडे चाललेले कुणाला ते संभाजी श्रीहरी तिडके यांना. आणि तू या आता उद्याच्याला त्याला मारणार आहे, जीवच मारणार आहेत ह्याला रमेशला, तू त्याच्याकडून या आता किती माणसं घेऊन येतो म्हणून. त्यासाठी आमची विनंती एवढीच की SP ऑफिसनी सहकार्य करावा आणि चुकीचा गुन्हा घेऊ नये एवढीच हात जोडून विनंती. आणि जीव मारण्याची धमकी त्यासाठी आम्हाला जीवाचा धोका आहे, तसे सगळ्यांनी सहकार्य करा. रात्री वाघमोडे सरांना फोन मी 11:30 वाजता लावला, त्यावेळी त्यांनी गाडी पाठवली गावामध्ये, पण एवढा थोडाफार वेळ झाला तोपर्यंत डोंगर भाग असल्यामुळे माणसं काही जागेच गवसले नाहीत. 2 एकर पळाले आणि 3 एकर गेले.